प्रश्न मुलांच्या आणि मुलींच्या उंचीमधला, तर नैसर्गिकरित्या हे तर आहेच की मुलांची उंची थोडीशी जास्त असते आणि मुलींची उंची थोडीशी कमी असते. नॉर्मली भारतामध्ये जर बघितलं तर 5 फूट 6 इंच ही पुरुषाची उंची असते. म्हणजे साधारणपणे 165 ते 167 सेंटीमीटर ही पुरुषांची उंची असते आणि स्त्रियांच्यामध्ये 5 फूट 3 इंच ही आपली ॲव्हरेज हाईट आहे भारताची, की ज्याच्यामध्ये साधारणपणे 157 ते 160 सेंटीमीटर इतकी हाईट असते. जर हे इतकी नसेल तर आपण कुठंतरी खुजे किंवा बुटकेपणामध्ये आपल्याला गणलं जातं. तर याच्यासाठी त्या वेळेत प्रयत्न करणं गरजेचं राहतं. मुलींच्या बाबतीत काय होतं की जर तुम्ही 4थी-5वीची मुलं बघितली तर त्याच्यामध्ये मुली उंच असतात आणि मुलं लहान असतात. आणि हेच जर आपण थोडंसं पुढे गेलो की 7वी 8वीत 9वी 10वीत जर गेलो तर मुलं वाढतात आणि मुली तेवढ्याच राहतात. तर हे असं का होतं? जर समजा एखादा घरामध्ये 10 वर्षाचा मुलगा असेल आणि 8 वर्षाची मुलगी असेल, तर 8 वर्षाची मुलगी ही त्या मुलापेक्षा उंच दिसत असते. परंतु ज्यावेळेस तोच मुलगा 16 वर्षाचा होतो आणि मुलगी 14 वर्षाची होते, तर मुलगीची हाईट कुठंतर कमी राहते आणि मुलाची हाईट मात्र वाढत राहते. तर नैसर्गिकरित्या किंवा आयुर्वेदिक दृष्टिकोनातनं महिलांच्यामध्ये किंवा मुलींच्यामध्ये 2 आशय जास्त आहेत, ते म्हणजे स्तन्याशय आणि गर्भाशय. वयाच्या 14व्या-15व्या वर्षानंतर त्या स्तन्याशयाचा आणि गर्भाशयाचा विकास होत असतो. पूर्वी काय व्हायचं की महिलांना किंवा मुलींना 14व्या, 15व्या, 16व्या वर्षी मासिक पाळी यायची आणि त्यानंतर एकदा मासिक पाळी आली की आपल्या स्तन्याशयाचा आणि गर्भाशयाचा विकास व्हायला चालू होतो आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम कुठंतरी उंचीवरती व्हायला चालू होतो. परंतु आता थोडंसं कलियुग चालू झालं आहे आणि जी मासिक पाळी येते ती साधारणपणे 11व्या आणि 12व्या वर्षी मुलींना येते आणि त्याच्यामुळे काय होतं की 11व्या-12व्या वर्षी पाळी आल्यामुळं की पुढच्या 2-3 वर्षामध्ये तिची उंची कुठंतर खुंटत असते आणि त्याचा परिणाम म्हणून महिलांची किंवा मुलींची उंची कमी राहते आणि पुरुषांची उंची जास्त राहते.